प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा एक काळ आला होता की ते यहोशवाच्या नेतृत्वाखाली पवित्र भूमीमध्ये प्रवेश करते झाले होते. परंतु अजूनही त्यांच्यामध्ये राजा कार्यरत झालेला नव्हता. ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला की आपला कोणी नेता नाही. आपल्याला जर बाहेरच्या लोकांनी आपल्यावरती हल्ला चढवला तर त्याला तोंड कसं द्यायचं. आणि म्हणूनच त्यांनी आपापसामध्ये राजा नेमण्याचा विचार केला. खरं पाहता ज्या नेमणुका त्यांनी केल्या त्या नेमणुका राजेपदासाठी नव्हत्या तर शास्तेपदासाठी होत्या. ह्या शास्त्यांची दोन कामं होती. एक काम बाहेरच्या हल्ल्यापासून आपल्या लोकांचं संरक्षण करायचं आणि दुसरं काम आपल्या लोकांच्या अंतर्गत प्रश्नांवरती मार्ग काढण्यासाठी त्यांना मदत करायची, मार्गदर्शन करायचं. अशातील एका शास्त्राविषयीची माहिती आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्यासमोर येते की ही निवड करत असताना कशा प्रकारे लोकांनी अबिमेलेकला राजा केलं किंवा शास्ता म्हणून नेमलं त्याविषयीचं वर्णन आपल्याला पहिल्या वाचनामध्ये ऐकायला मिळतं. परंतु हे वर्तमान ऐकल्यानंतर योथाम हा गरिज्जिम म्हणजे गेरिझिम पर्वतावरती त्या शिखरावरती उभा राहतो आणि एक दाखला देतो. त्या दाखल्यामध्ये झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावरती राजा नेमावे म्हणून निघालेली ती जैतुनाकडे गेली. जैतून तर सांगत आहे की मी माझी स्निग्धता सोडून देऊन झाडांसमोर हालत डोलत कशाला राहायचं. अंजिराने देखील तसंच उत्तर दिलं, मी आपलं माधुर्य आणि उत्तम फळ देण्याचं काम सोडून झाडांसमोर हालत डोलत कशाला राहायचं. द्राक्षवेलीने देखील तेच उत्तर दिलं की देवाना आणि मानवाला संतुष्ट करणारा माझा रस देण्याचं सोडून मी झाडांसमोर हालत डोलत कशाला राहायचं. परंतु जेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाकडे आली त्यावेळेला ते काटेरी झुडप खूप खुश झालं आणि मोठ्या आनंदाने बोललं, तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर राजा नेमणार असाल तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या. हा दाखला देऊन योथाम ह्याने एक महत्त्वाचा संदेश इस्रायली लोकांना दिला की तुम्ही ज्या व्यक्तीची निवड केलेली आहे ती व्यक्ती जैतुनाच्या झाडासारखी, अंजिराच्या झाडासारखी, द्राक्षवेलीच्या झाडासारखी उपयुक्त नाही, तर ती काटेरी झुडपासारखी विघातक आहे, त्रासदायक आहे, हानिकारक आहे. माणूस अशा प्रकारे हानिकारक निवड का बरे करत असतो. कधीकधी त्यामागे त्याचा स्वतःचा स्वार्थ असू शकतो की ह्या व्यक्तीला आपण अधिकार दिला तर आपलासुद्धा फायदा आहे, किंवा बऱ्याच वेळेला व्यक्तींसमोर पर्यायच नसतो आणि त्यामुळे कमीत कमी हानी होईल अशा व्यक्तीची निवड केली जात असते. परमेश्वराने माणसाला निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु एकदा का निवड केली की मग माणूस एक प्रकारे बंधनात येत असतो. त्याच्यापुढे दुसरे पर्याय नसतात. ज्या गोष्टीची निवड केलेली आहे त्या गोष्टीच्या बऱ्या वाईट अशा दोन्ही गोष्टींचा मनापासून स्वीकार करावा लागतो. परमेश्वर मात्र जेव्हा निवड करत असतो तेव्हा त्यामध्ये सर्वांचं हित दडलेलं असतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिलेला आहे. त्या दाखल्यामधील घरधनी मोलाने कामकरी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर पडला, म्हणजे साधारणपणे सकाळी 5 वाजता. नंतर तिसऱ्या तासाच म्हणजे सकाळी 9 वाजता. त्यानंतर पुन्हा एकदा 6व्या आणि 9व्या तासास म्हणजे 12 वाजता आणि 3 वाजता. पुन्हा एकदा 11व्या तासास म्हणजे संध्याकाळी 5 वाजता. अशा प्रकारे त्याने बरेच कामकरी आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. ह्यावरून काम पुष्कळ आहेत परंतु कामकरी थोडे आहेत. सातत्याने कामकऱ्यांची गरज आहे हे आपल्याला तिथे स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला जो दिला
त्यामागे एक हेतू होता की इस्रायली लोकांमध्ये यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला. त्यानंतर परराष्ट्रीयांनी स्वीकार करायला सुरुवात केली. यहुदी लोक परराष्ट्रीय लोकांना कमी मानायचे, कमी लेखायचे आणि त्यामुळे परमेश्वराच्या राज्यामध्ये अगदी शेवटी आलेला माणूससुद्धा पहिला होऊ शकतो अशा प्रकारची शिकवण प्रभू येशू ख्रिस्त देण्याचा प्रयत्न करतो. ह्या दाखल्यामधील घरधनी आपल्या अधिकाराचा वापर किती सूज्ञतेने करतो बघा, की जेव्हा त्याच्या अधिकाराला आव्हान देण्यात आलं त्यावेळेला त्याने स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर केली. मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुख्तार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? परमेश्वर त्याच्या मर्जीप्रमाणे करण्यास मुख्तार आहे, तो उदार आहे, त्याचा माणसाने सतत आदर करायचा अशी शिकवण प्रभू येशू ख्रिस्त देतो. संत बर्नार्ड ह्याने आपल्या अवघ्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत 136 मठ उभारून दाखवले आणि अशा प्रकारे आपल्या अधिकाराचा पुरेपूर सदुपयोग विधायक कार्यासाठी कसा करायचा त्याचं उदाहरण घालून दिलेलं आहे. परमेश्वराने आपणास सर्वांना थोडाफार अधिकार दिलेला आहे, त्याचा योग्य असा वापर आपल्याला करता यावा आणि राज्य, अधिकार आणि गौरव सर्वस्वी परमेश्वराचा आहे ह्याचं भान आपल्याला ठेवता यावं म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.